सामना 3 षटकांचा असेल. अगोदरच अनाऊन्स केले आम्ही. कडे 3 वाजलेत ना, म्हणून 3 वर. सण आहे, होळीचा सण आहे. चला, विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. डायरेक्ट हिटचा प्रयास होता, इकडे मात्र अमेय होता. बिडॉफला एक क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. पहिली धाव फलकावर पाहायला मिळते. खारकोपर संघाच्या हर्षल ठाकूर आणि प्रतीक पाटील अशी सलामीची जोडी. हर्षल ठाकूरनं पाठीमागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं. शेवटच्या बॉलवर खरं तर षटकार हवा होता, तो सुद्धा षटकार मारत 50 धावा त्याने कंप्लीट केल्या. प्रतीकचा हा स्ट्रोक मिड ऑफ कडे सिंगल मिळेल. चला, काशीनाथजी फौजदार यांच्या वतीनं जे 500 रुपयांचं कॅश प्राईज होतं ते आम्ही सुपूर्द करतोय. केतन मातेसाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि आमच्या गाडीचे मामा आहेत त्यांना आम्ही देऊन टाकतोय. चला, तीन धावा फलकावर. पहिले षटक आपण बघताय कौस्तुभ परदेशीचं. टाकेगाव विरुद्ध खारकोपर अशी लढत आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. आकाशजी पाटील खारकोपर यांना विनंती आहे आपण मंचावर या. त्याचप्रमाणे सुधीर शेठ ठाकूर साहेब आपणा सुद्धा विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आम्हाला माहिती आहे आज होळी चषक आपण आटपून आलात, तरी सुद्धा आपणास विनंती आहे आपण या मंचावर. कट केले बॉल पॉइंटला. प्रतीक बराच पुढे गेला होता. डायरेक्ट हिटचा प्रयास आणि हा निर्णय येणार त्या अंपायरकडे. तिसऱ्या पंचांकडे मात्र मदत मागितली जाते. प्रतीक पाटील डेंजर एंडला. डायरेक्ट हिट बराच वेळेला डायरेक्ट हिट धोकादायक ठरतो. पयोग चेक केलं जाईल. अर्ध्या पिचवर आला होता प्रतीक आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. बघूया एक्झॅक्टली काय घडलंय. डायरेक्टेड टू थर्ड अंपायर. कीप रोलिंग, कीप रोलिंग. नॉट आउट इज द कॉल. बाल बाल बचावलाय. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न थोडा बाहेर करतोय कौस्तुभा. दूर ठेवतोय खरं तर हर्षलसाठी. आणखीन एक वाईट बॉल. अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 5 वर. अडवा बॅटनं यावेळेस मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. वाडी स्ट्रॉंग ऑन कडे मात्र डबल रन कंप्लीट होतील आणि या 2 धावेनं धावसंख्येमध्ये बदल जाणवेल. ओ लॉफ केलाय बॉल हवेत आहे. इनफिल्डच्या वरतून हा फटका. डाऊन द ग्राउंड. एक टप्प्याने बॉल सीमा पार. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती तिकडे. आणि चौकार मिळेल. 4 धावेनं खारकोपरची धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे जाईल 11 वर. आपा जवळजवळ बॅनरला एक हात होता. अमेयचे पुरेपूर प्रयत्न होते, परंतु कदाचित बॉल अडवला असता तरी सुद्धा कदाचित बाउंड्री जाऊ शकली असती.
11 ऑन बोर्ड, 11 धावा धाव फलकावर. कौस्तुभ परदेशी पुन्हा एकदा. सुरुवात चांगली झाली खारकोपरची. कट केले बॉल. इकडे मात्र गलीच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. थर्ड मॅनला शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. 2 धावा मिळतील. पहिल्या षटकानंतर धावफलकावर खारकोपटींची धावसंख्या बिनबाद 13. थोडीशी थंडी जाणवत आहे. पंचांचे थोडेसे हावभाव जर आपण बघितले हा पहा, पंचांवर लगेच कॅमेरा सुद्धा केंद्रित केलाय. एक एक 2-2 जॅकेट्स आहेत. कानाला सुद्धा अगदी कान टाईट. हवेला आतमध्ये जाण्याची संधी सुद्धा ठेवलेली नाहीये. व्हेरी पॉप्युलर पर्सनॅलिटी आहेत मिस्टर बाविस्कर. बरीच चर्चा असते सध्याच्या घडीला त्यांच्या बाबतीमध्ये. आणि आपले शशी मेयर. ओ टॉपेज लागले, बॉल हवेत आहे. विकेट कीपर चान्स घेतोय आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. इकडे मात्र पहिली सफलता प्राप्त झाली टाकीगावला. पहिला धक्का. प्रतीक पाटील यावेळेस मात्र अवघी 1 धाव काढत मैदानाच्या बाहेर. काय झेल टिपलाय पहा. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती. आजकाल सर्रासपणे ग्लव्हचा वापर केला जातोय खरं तर. तेरावर 1. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर नवीन बॅटर आयुष गोंधळी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पॉइंट फिल्डर आहे. थ्रो जाईपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट झाले. चैतन्य पाटील षटक. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चैतन्याचा खेळ फार उत्तम राहिलाय. खास करून बॅटिंग मधून मजबूत धावा त्यानं कुठल्यात आजच्या रात्रीमध्ये त्याच्याच नावाची चर्चा जास्त आहे. 100हून अधिक धावा त्यानं आज पूर्ण केल्यात. हो, हा चेंडू खाली राहिला. थोडासा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न हर्षलचा. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बॉल खाली राहिल्यानंतर मात्र फलंदाजांना मग थोडंसं गोंधळून जातात. कारण असे चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडणं फार कठीण. थोडीशी हाईट तर लागतेच. कारण पूल करायचा म्हटला तर त्या रेंजमध्ये येणं गरजेचं. लाईक बिफोर द विकेट. पायची सापडला. ही सगळ्यात मोठी सफलता आहे चैतन्य पाटीलला. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकणारा हर्षल ठाकूर यावेळेस मात्र बाद होईल. दुसरा धक्का लागलाय जर्मन खारकोपरला. प्रफुल्ल घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 14ला 2.
चैतन्य पाटील पुन्हा एकदा कट केल्या बॉल कबा पॉइंटकडे. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, एकच जावेल. प्रतीक पाटील बाद झाला, हर्षल बाद झालाय खास करून, आणि त्याचमुळे नक्कीच धावसंख्येवर परिणाम पाहायला मिळेल. एक तर 3 ओव्हरचा सामना आहे. धावा झाल्या त्या 15. थोडंसं स्पीडली खेळावं लागेल, मोठे स्ट्रोक्स बनवावे लागतील. 3 ओव्हर्समध्ये निदान 31 धावा जरी आल्या तरी सुद्धा खारकोपर संघ यांच्याकडे क्षमता आहे या धावा डिफेंड करण्याची. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडला मिड विकेटला. एकच धाव येताना दिसेल. हे यशस्वी षटक आहे टाकीगाव टीमकडून. चैतन्यानं या ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद केले आणि धावा दिल्या त्या 3 धावा, आणि त्याचमुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर खारकोपर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 16. तिसरा आणि अंतिम षटक असेल, थोडी घाई करत राहा. या पंचांना सुद्धा घरी जायला फार उशीर झालाय, कारण दिवस रात्र 48 तास झोपलेले नाहीयेत काही पंच यामधले. एवढं क्रिकेटसाठी करतात की तळमळ पाहिली ना का डोळ्यात माझ्या सुद्धा पाणी येतं. वाहून घेतले संपूर्णपणे येणार पॅनलला. कुठल्याही आयोजकाला निराश करत नाहीत ते. कमाल आहे. परंतु या सगळ्या ॲडजस्टमेंट करणं, डे करणं, नाईट करणं. तिसऱ्या षटकाकडे जाऊया. अमेय तयार होतोय. अमेय पाटील. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र यॉर्क केला होता अमेयनं. डॉट बॉलनं सुरुवात केली. ISPL ची खोज आहे. लवकरच कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये खरं तर प्रसिद्धीची शिखरं गाठली या खेळाडूंना. अमेय पाटील प्रभावित करताना दिसतोय आजकाल सगळ्या स्पर्धांमध्ये. लॉंग रनअप, वेग प्रचंड, ॲक्युरसी परफेक्ट. आणखीन एक बुंध्यात टाकला होता चेंडू. पहा प्रत्येक चेंडू मागे खरं तर फुलर लेन टाकणं, एवढा कॉन्फिडन्स आता मात्र त्याच्यामध्ये सुद्धा आलाय. चांगली बॉलिंग करत असताना, त्यामुळे या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा शोधणं थोडंसं कठीण जाऊ शकेल, परंतु करावं लागेल. 17 धावा झाल्यात. अजूनही 30च्या आसपास, 25-28 कुठेतरी याच्या आसपास जावं लागेल खारकोपरला. अन्यथा त्या धावा डिफेंड करणं फार कठीण होऊ शकेल. अमेय पाटील पुन्हा एकदा right arm over the wicket and next ball. Change of pace, slower one पाहायला मिळाला आणि त्याचा अंदाजच सुद्धा आला नव्हता. प्रफुल्ल करत आहेत. इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आहे. व्हेरिएशन्स, एवढं लांब धावत येणं आणि त्याच ॲक्शनमध्ये खरं तर चेंडूची गती अचानक कमी करणं, ही सुद्धा एक कला आहे. फुल टॉस होता थोडासा, परंतु वेग होता फुल टॉसमध्ये. मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच जावेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं कुठेतरी 35-40च्या आसपास जाऊन धडकेल खारकोपर संघाचा धावफलक, परंतु प्रतीक बाद झाला, हर्षल बाद झाला आणि त्यामुळे थोडंसं कठीण. हो, इनसाइड एज घेऊन बॉल पाठीमागे. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं तिकडे. कोणतीही धाव नाही आहे. डॉट बॉल 18वर स्कोर अडकलाय आणि चांगली बॉलिंग केली फायनल मॅचमध्ये चैतन्य पाटील आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र अमेय पाटील. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. हा शेवटचा बॉल आहे, यानंतर इनिंग ब्रेक होईल. अमेय पाटील पुन्हा एकदा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू. भन्नाट वेगानं काय बॉलिंग केली. असं पुढं
स्पर्धेमध्ये आपण बघितलं या ओव्हरमध्ये सुद्धा फुल लेंथ हाताळले गेले आणि त्याचमुळे मात्र फारशा धावा जमू शकला नाही घारकोपर संघ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 19 धावा आणि आता मात्र टार्गेट असेल फायनल जिंकण्यासाठी. टाकीगावला 20 धावांचं लक्ष असेल. परंतु आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल तो अर्थातच NR पॅनलचे प्रोप्रायटर नीरज राणावत सर, ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रचंड मेहनत आहे सध्याच्या घडीला आणि त्यांना मी विनंती करतोय आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. नीरज राणावत, दी बॉस अजित मुंगाजी यांच्या शुभ हस्ते सन्मान त्यांचा केला जातोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम असं पंचांचं कार्य त्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा पार पाडण्यात आलं. त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच येणार, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर आई एकविरा इव्हेंट्स, संदेश शेळके अँड संपूर्ण टीम, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती आहे आपण या सन्मान स्वीकारावा. संदेश शेळके आपण या, कारण दिवसा सुद्धा खरं तर गावातच स्पर्धा कव्हर करत होते. तिथून बरोबर डे नाईट करण्यासाठी अगदी वेळेमध्ये इकडे उपस्थित राहत होते. सुंदर असं प्रक्षेपण तुमच्या समोर दाखवलं, चांगले अपडेट्स दिले तुम्हाला. तर संदेश शेळके यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल नंदकुमारजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते. यंदाच्या वर्षी बऱ्याचशा ऑर्डर्स घेतात ते एकाच वेळेला 2-2, 3-3 फॉर्मला आहेत. चर्चेमध्ये आहे नाव आई एकविरा इव्हेंट्स आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा पुढच्या स्पर्धांसाठी. त्याचप्रमाणे आमचे व्हॉइस ऑफ उरण प्रसादजी भोईर, ज्यांचं सुंदर असं समालोचन या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. 3 दिवस रात्र खरं तर त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. प्रसादजी भोईर, दादरपाडा, उरण यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची मी विनंती करतोय नंदकुमारजी गायकवाड यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करावा. तर प्रसादजी भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या रात्रीमध्ये आवाज ऐकायला मिळाला द व्हॉइस ऑफ खालापूर सूरजजी हातमोडे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तर सूरज हातमोडे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल, ज्यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. नंदकुमारजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान केला जातोय. त्यानंतर आमचे DJ अमन, DJ अमन यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. उत्कृष्ट साऊंड क्वालिटी या स्पर्धेमध्ये आमच्या आवाजाची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे जनरेटर सर्व्हिस आमची सोहेल जनरेटर, सोहेल आपण सुद्धा या.
आपला सुद्धा सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये. विशालचा हा बॉल इकडे मात्र हुक शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. उत्तुंग असा षटकार. सोहेल जनरेटर सर्व्हिस त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रोक आहे. सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू 4 धावा करतात. चौकार. टार्गेट जास्त मोठं नाहीये या मॅच मध्ये आणि त्यामध्ये चैतन्य पाटील आणि त्याचप्रमाणे या जोडीनं संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं कार्य केलंय. चांगली बॅटिंग केलंय. बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने कट केलाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. जास्तच बाहेर निघतोय चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन. बारा धावा धाव फलकावर. 12 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेचा हा फटका स्क्वायर ड्राईव्ह केला. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल जाईल कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं. 4 धावा करतात. चौकार. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गुणसंख्या लेखनाची जबाबदारी मात्र पार पाडली जे उमेशजी भुईर चिंचपाडा यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. उमेशजी भुईर खरं तर जागेवरून उठत सुद्धा नाहीयेत, जेवत सुद्धा नाहीयेत आणि सगळ्या स्पर्धेमध्ये आम्ही निरंतर बघत आलोय. तेवढं त्यांचं त्यांच्या स्कोरबुककडे लक्ष असतं आणि स्कोरबुक सुद्धा स्वतःच बनवलेत त्यांनी आणि तोही खरं तर आयोजकांना सांगत नाही ते आणायला. तीन वाजून 27 झालेत आणि 18 धावा धाव फलकावर आणि हा रिव्हर्स स्वीपचा फटका. फायनल जिंकले. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक चॅम्पियन टीम टाकीगाव. अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजित स्वर्गीय गोरखनाथ गायकवाड, स्वर्गीय गणेश मुंगाजी स्मृती चषक 2026